हे वाहतूक नियम जर 5 वेळा तोडलेत तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते। कोणती कारवाई पाहूया या खास रिपोर्टमधून। रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय। आता एखाद्या वाहन चालकानं वर्षभरात 5 किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला 3 महिन्यांसाठी गाडी चालवण्यास बंदी घालण्यात येईल। 1 जानेवारीपासून लागू झालेले हे नियम भारतीय रस्त्यांवर शिस्त आणण्याच्या दिशेनं एक मजबूत पाऊल मानलं जाते। सरकारचा स्पष्ट संदेश आहे की नियम मोडल्याबद्दल दंड भरून वाहन चालक आता सुटू शकत नाहीत। त्याऐवजी त्यांनी त्यांचा परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे। नवीन मोटर वाहनांनुसार आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना ही शक्ती दिली आहे की ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसन्सवर निलंबनाची कारवाई करू शकतील। खरं तर असं करण्यापूर्वी लायसन्स धारकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल। अधिसूचनेमध्ये सांगितलंय की उल्लंघनाची गणना 1 वर्षाच्या कालावधीच्या आत केली जाईल। चांगली बातमी अशी आहे की मागील वर्षातील उल्लंघनं पुढील वर्षाच्या गणनेत जोडली जाणार नाहीत। म्हणजेच उल्लंघनाची नोंद दरवर्षी आपोआप शून्य मानली जाईल। आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची प्रोसेस प्रामुख्याने 24 गंभीर गुन्ह्यांपर्यंत मर्यादित होती, ज्यात वाहन चोरी, अपहरण, प्रवाशांवर हल्ला, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांचा समावेश होता। तसंच नवीन तरतुदीनं त्याची व्याप्ती लक्षणीयरित्या वाढवली आहे। एखाद्या चालकानं रेड लाईट जंप केली, हेल्मेट घातला नाही किंवा वर्षातून 5 वेळा सीट बेल्ट लावलं नाही तर त्याला सवयीचे गुन्हेगार म्हणून वर्गीकृत करू शकते आणि त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतोय। सरकारचा असा विश्वास आहे की या किरकोळ चुकांमुळे अनेकदा मोठे रस्ते अपघात होतात आणि सार्वजनिक धोका निर्माण होतो आणि त्यासाठीच हे नियम कठोर करण्यात आलेत।